हाय, मी राणी काटकर. चला आपण पाणीपुरीची तयारी करूया. मी घेतलेला आहे एक कांदा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता पाणीपुरीचा आटा लावून घेतलेला आहे मी. आणि मटकी घेतली, मटकी वाफवून घेतलेली आहे. आता पाणीपुरीची तयारी करू. पाणीसाठी हिरवी मिरची, सांबार, पुदिना आणि अद्रक, काळं मीठ, चाट मसाला हे सर्व घेतलेलं आहे. ते मिक्सरमधून बारीक काढलेलं आहे. थंड पाणी घेतलं. थंड पाण्यामध्ये मी त्याच्यात पूर्ण मिश्रण टाकून दिलेलं आहे आणि एक छोटंसं कट केलेलं लिंबू ते आपण अख्खं कट करून टाकून दिलेलं आहे आणि आपलं पाणी तयार आहे. चला आता मी तुम्हाला पुढची रेसिपी सांगते. पाणीपुरीची आटा 1 कप मैदा, 1 कप रवा घेतलेला आहे आणि 1 कप मी गव्हाचा आटा घेतलेला आहे. त्याच्यात थोडंसं सोडा, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं ऑइल घेतलेलं आहे आणि ते घेऊन आपल्याला असं पुरीसारखा कडक आटा भिजवायचा आहे आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला एका कपड्याखाली झाकून ठेवायचं आहे. 20 मिनटं झाल्यानंतर तो आटा घ्यायचा आहे. परत आपल्याला तो मळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक लोळे आटा उंडा आता मी एक छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे आणि छोटे छोटे गोळे करून छोट्या पुऱ्या लाटून घेते. आणि ते बघा आता मी आता पाणी आणि गॅस चालू केलेला आहे. तेल टाकलेलं आहे. तेल पहिले तापून घेतलेले आहे मी आणि त्याच्यानंतर मंद आचेवर मी हळूहळू ते आता पुऱ्या तळते आता. आणि त्याच्यानंतर पुरी तळणं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा खूपच छान झालेली आणि विशेष म्हणजे कडक झालेली आहे, ती नरम होत नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मेन कापडाच्या एका बॅगमध्ये आपण झाकून ठेवायची आहे. आणि मी 3 आलू घेतलेले, 3 आलू आणि मी हरभरे घेतले आणि ते मस्त वाफवून घेतलेले 3 शिट्ट्या घेऊन. त्याच्यानंतर मी आलू मॅश करून घेतलेला आहे सोलून. मॅश केल्यानंतरच आता मी खटाईची तयारी करूया. खटाईमध्ये मी चिंच मी पहिले मस्त शिजून घेतलेले आहे. त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवली, त्यात थोडंसं ऑइल टाकलं आणि आता चिंच मी शिजून घेतलेली चिंच त्याच्यात मी मॅश केलेली आहे आणि ते गाळून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यात गूळ, थोडीशी चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट घातलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्याला छान शिजू द्यायचं. हे छान घट्ट होईपर्यंत थोडंसं. जास्त मग घट्ट पण नको आणि जास्त पतलं पण नको, मीडियम घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, शिजवलेले हरभरे, सांबार आणि मॅश केलेला आलू हे सर्व एकत्र करून घ्यायचं आपल्याला. एकत्र केल्यानंतर बघू शकता तुम्ही त्याच्यात टाकलेलं आहे मी. पूर्ण आलू आपल्याला काढून घ्यायचे. त्यात थोडंसं चवीनुसार तिखट आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. आपल्याला काळं मीठ टाकलेलं आहे. हळद घेतलेली आहे मी, थोडीशी काळं मीठ घेतलेलं आहे. आता चाट मसाला टाकते थोडासा. चवीनुसार आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे. चाट मसालासुद्धा टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे मॅगी मसाला. तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही तर राहू द्या. मी मॅगी मसाला पण टाकलेला आहे. त्यात खूप छान चव येते त्याची. ते आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे. आणि पाणीची चव 1 नंबर झालेली आहे. तुम्ही बघू शकता पाणी आणि पुऱ्या पण बघा किती सुंदर कडक झालेलं आहे छान. ते आलूचं बॅटर पण खूप छान झालेलं आहे. हे आपल्याला खटाई पण आहे आणि ही मी मटकी पहिले वाफवून घेतलेली होती. त्याच्यानंतर त्याला कांदा टाकून फ्राय करून घेतलेली आहे भेळसारखी. आता आपली ही पाणीपुरी तयार झालेली आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.